साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। साखर उद्योगातील अस्थिरता, प्रतिकूल हवामान, संचालक मंडळाच्या बेजबाबदारपणामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना घरघर लागली आहे। आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखाने खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात देऊन बीओटी तत्वावर सुरू केले जाणार आहेत। वाढती स्पर्धा, उत्पादन खर्च यामुळे साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहून ते चालवणे अशक्य झाले आहे। यापूर्वी शासनाने थक हमीची कर्ज देऊनही सहकारी कारखाने आर्थिक अडचणीत बाहेर येऊ शकले नाहीत। त्यामुळे साखर कारखान्यांना आता अधिक उत्पादनासाठी बगॅस, मळी, प्रेसमड या उपउत्पादनांबरोबरच सहवीज निर्मिती, आसवनी, इथेनॉल, बायोगॅस, देशी आणि विदेशी दारू, मिनरल वॉटर, सॅनिटायझर, ऑक्सिजन प्रकल्प, कार्बन डायऑक्साईड प्रकल्प, पार्टिकल बोर्ड, पेपर उत्पादन, बायोप्लास्टिक्स, पेंट वॉश, सॉइल कंडिशनर, ऑर्गॅनिक केमिकल, जैविक प्रेरके, संप्रेरके, सौर ऊर्जा आदी प्रकल्प राबवत आहेत। दरम्यान केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार कॉम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन यांसारखे प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली आहे। कारखान्याने आता अतिरिक्त उत्पन्न मिळू शकले तरच शेतकऱ्यांना FRP सह 4 पैसे अधिकचे देणे शक्य होणार आहे। सध्या राज्यातील काही कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा हमीभाव देताना साखर कारखान्यांना अडचणी येत आहेत। निधी अभावी साखर कारखान्यांना उपपदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्यास अडचणी येत आहेत। त्यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी उपपदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी खाजगी भांडवलदारांकडून गुंतवणूक घेण्याचा हा नवा फंडा स्वीकारला आहे।